नमस्कार. मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मुरघास किंवा सायलेज बनवताना जी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो, त्याबद्दल मी आपल्याला थोडी माहिती देत आहे. हे पहा, आता माझ्याकडे 2 शॅम्पल आहेत. आता हा एक माझ्याकडे मुरघास आहे पहा. हा जो मुरघास आहे, ह्या मुरघासमध्ये मक्याच्या दाण्याचा कमीत कमी 4 तुकडे झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला दाणा हा कुठेही दिसत नाही ह्या मुरघासमध्ये. हे पहा, पूर्ण हा मुरघासाचा पूर्ण दाणा हा भुगा झालेला आहे. त्यामुळं जनावरांना ह्याचा फायदा होतो. आणि दुसरा एक माझ्याकडे मुरघास आहे पहा. ह्यामध्ये जो मुरघास आहे ह्यामध्ये मक्याचे दाणे पूर्ण आहेत. अप्पूट मक्याचे दाणे बघा हे असे आलेले आहेत. ह्याच्यामुळं काय होते, हा जर मक्याचा दाणा हा मुरघासमध्ये जर हाय असा आला, तो तसाच मागे येतो शेणातून. त्यामुळे जनावरांना आपण ज्या गोष्टीसाठी हा मुरघास बनवलेला आहे त्या गोष्टीचा फायदा आपल्याला जनावर हो का. हे आता पहा, हे असं दाणे असं आलेले आहेत. ह्याची काळजी घ्यायची. बनवताना आपण मुरघास हा जेवढा बारीक करता येईल, म्हणजे त्या दाण्याचे कमीत कमी 4 तुकडे झाले पाहिजेत, जेणेकरून ते जनावरांना पचण्यास मदत चांगली होईल, ते पचायला सोपं जाईल. त्यामुळे कसं आहे, हा मुरघास बनवताना मुरघासमधून काय घटक मिळतो जनावरांना, तर प्रोटीन मिळतं. ह्याच्यामुळे दूध वाढीस जास्त फायदा होतो. त्यामुळं तो दाणा पूर्ण येता कामा नाही, त्याचे कमीत कमी 4 भाग झाले पाहिजे. ह्याची काळजी घ्या, जेणेकरून मुरघास बनवताना तुम्ही ते एकदम लहान बारीक कसा बनेल ह्याची काळजी घ्या. त्यामुळे ते जनावरांना पचेल, ते दाणा आहे सा शेणातून माघारी येणार नाही. हे नक्की तुम्ही ज्यावेळेस मुरघास बनवता त्यावेळेस त्याची काळजी घ्या. धन्यवाद शेतकऱ्यांना.